नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सुजाता फिटनेस. तर आज आपण बघणार आहोत वयवारी. आपण मागच्या लेक्चरमध्ये टाईप 1 पासून तर टाईप 13 पर्यंत गुणोत्तर प्रमाणचे टाईप बघितले. आता गुणोत्तर प्रमाणांतर्गतच आपण वयवारी हा टॉपिक चालू करणार आहे. तर घ्या चला त्यातलं पहिलं उदाहरण. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे. तर बी चे वय काढा. तर बघा, एकदम सोप्या पद्धतीने आपण सुरुवात करणार आहे ह्या उदाहरणाला आणि आपण सगळ्यात शेवटपर्यंत जाऊन पोहोचणार आहे. म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण सोप्यापासून अवघडात घुसणार आहे. तर बघा, इथे आपल्याला जे गुणोत्तर आहे ते 2:3 दिलेलं आहे आणि इथे आपल्याला त्यांच्या वयांची बेरीज 40 वर्ष दिली, म्हणून हे आपल्याला गुणोत्तर आहे हे अधिक करायचंय. म्हणून 2+3 बरोबर 40. म्हणजे 2 आणि 3 किती होतात? 5. म्हणजे 40. आता हे इकडं जाऊन भागाकारात होणार आहे, म्हणजे 40 भागाकारात 5. 5×8 = 40. आणि आपल्याला बी चं वय विचारलंय, तर आपल्याला बी चं गुणोत्तर किती दिलंय? 3 दिलंय, म्हणून गुणाकारात 3 करायचे. 8×3 = 24. हे झालं आपलं बी चं वय 24 वर्ष. तर बघा, याच्यातलंच पुढचं उदाहरण घ्या. ए व बी यांचं गुणोत्तर 3:5 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 56 आहे. तर बघा, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 56 वर्ष आहे. तर ए व बी चे वय काय? तर बघा, बेरीज 56 दिलेली आहे आपल्याला. मग 3+5 बरोबर 56. यांची बेरीज करून याला भाग द्यायचा. 3 आणि 5 झाले 8. भागाकारात 8. 8×7 = 56. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 7. आता आपल्याला ए चं आणि बी चं वय विचारले, म्हणून गुणाकारात 3, 7 गुणाकारात 5. 7×3 = 21 आणि 7×5 = 35. आता यांच्या वयाची जर वजाबाकी विचारली तर ती येते 14 वर्ष. 35 - 21 = 14. आता याच्यातलंच पुढचं उदाहरण घ्या. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. त्यांच्या वयातील फरक 30 वर्ष असल्यास त्यांचं वय किती? तर बघा, एकदम सोपं आहे. आता आपल्याला इथं फरक दिलाय, म्हणून त्यांच्या गुणोत्तराची वजाबाकी करायची. 5 - 3 बरोबर 30. आता 5तून 3 गेले, 2 उरले, मग 30 भागाकारात 2 म्हणजे आले 15. आता आपल्याला त्यांच्या दोघांचं वय विचारलंय, म्हणून 15 × 3 आणि 15 × 5. 15×3 = 45 आणि 15×5 = 75. तर हे झालं ए आणि बी चं वय. आता इथं फरक दिलाय म्हणून आपण गुणोत्तराची वजाबाकी केली. इथं जर बेरीज दिली असती तर आपण बेरीज केली असती. आता याच्यातलंच पुढचं उदाहरण घ्या. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:7 आहे. त्यांच्या वयातील फरक 25 वर्ष आहे. तर ए व बी चे वय किती? तर हे त्याच्यापेक्षा पण सोपं उदाहरण आहे. तर बघा, 7 - 2 बरोबर 25. 7तून 2 गेल्यावर 5 राहतात. 25 भागाकारात 5. 5×5 = 25. आता 2 × 5 आणि 7 × 5. 2×5 = 10 आणि 7×5 = 35. तर बघा, याच्यातलंच पुढचं उदाहरण घ्या. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे.
त्यांच्या वयांचा गुणाकार 135 आहे. तर त्यांचं वय किती? तर बघा इथे आपल्याला गुणाकार दिलेला आहे, म्हणून आपण गुणाकार करणार आहोत गुणोत्तराचा. म्हणजे 3 गुणाकारात 5 बरोबर 135. आता 3 5 15. आता 135 छेदात 15. आता 15 1 15, 15 9 135. 15 9 135. आता हे 9 आलेत, हे जे 9 आलेत हे आपल्याला वर्गमुळात घ्यायचे. तर 9 कसला वर्ग आहे? तर तो 9 3 चा वर्ग आहे. आता 3 गुणाकारात 3 आणि 3 गुणाकारात 5. 3 त्रिक 9 आणि 3 5 15. हे झालं आपलं उत्तर. आता 15 गुणिले 9 केलं तर 15 9 135 येतात, बरोबर का? म्हणजे त्यांच्या वयाचा गुणाकार 135 येतो. बघा त्याच्यातलंच पुढचं उदाहरण. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 असून त्यांच्या वयांचा गुणाकार 216 वर्ष आहे. तर ए व बी चे वय काढा. तर बघा हे त्याच्याही पेक्षा सोपं उदाहरण. तर 3 गुणाकारात 2 बरोबर 216. आता 3 2 6 म्हणजे 216 भागाकारात 6. आता सावित्रिक 18 आणि 6 6 36. म्हणजे 36 हे आपल्याला वर्गमुळात घ्यायचे. तर 36 कसला वर्ग आहे? 6 चा वर्ग आहे. आता 6 गुणाकारात 2 आणि 6 गुणाकारात 3. 6 2 12 आणि सावित्रिक 18. तर हे ए आणि बी चं वय झालं. तर घ्या याच्यातलंच पुढचं उदाहरण. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार 189 आहे. तर ए चं वय काढा. तर बघा सोपं आहे. 3 गुणाकारात 7 बरोबर 189. 7 त्रिक 21 म्हणजे 189 भागाकारात 21. आता 21 1 21, 21 9 189. आता 9 वर्गमुळात घ्यायचा. तर 9 कसला वर्ग आहे? 3 चा आहे. म्हणून 3 गुणाकारात 3 आणि 3 गुणाकारात 7. 3 त्रिक 9, 7 त्रिक 21. हे ए चं आणि बी चं वय झालं. तर बघा याच्यातलंच पुढचं उदाहरण घ्या. तर बघा पुढचं उदाहरण घ्या. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 असून 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होते. तर त्यांचं वय काढा. तर बघा एकदम सोपं उदाहरण आहे हे पण. पहिल्यांदा आपलं जे गुणोत्तर आहे ते लिहून घ्यायचं. 2:3 आणि 3:4. तर बघा याचं एक छोटस सूत्र आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा वरती काय घ्यायचंय? हे जे दुसरं गुणोत्तर आहे, दुसऱ्या गुणोत्तरातील फरक घ्यायचा. आणि छेदामध्ये काय घ्यायचंय? हा जो तिरकस गुणाकार आहे त्याच्यातील फरक घ्यायचा आहे. म्हणजे खाली काय येईल? तिरकस गुणाकारातील फरक येईल. आणि गुणाकारात आपल्याला जे वर्ष दिलेले ते वर्ष. तर बघा आपण या सूत्राप्रमाणे सोडू. तर बघा 4 - 3 किती आले? 1.
छेदात 3 त्रिक 9 आणि 4 दुने 8. 9 वजा 8 खाली आले 1 आणि गुणाकारात आपल्याला वर्ष किती दिलेले? 5 वर्ष दिलेले, म्हणून गुणाकारात 5. 1 ला 1 गेला, 5 शिल्लक राहिला. त्यांचं वय विचारलंय तर आपल्याला जे पहिलं गुणोत्तर दिलंय त्याला ह्या 5 ने गुणायचंय. म्हणजे 2 गुणाकारात 5, 5 दुने 10 आणि 3 गुणाकारात 5 म्हणजे 5 त्रिक 15. त्यांचं वय किती आलं? 10 आणि 15. तर बघा पुढचं बघा उदाहरण याच्यातलंच. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 4:5 होईल. तर ए चं आजचं वय काढा. तर बघा पहिलं गुणोत्तर लिहून घ्या. 3:4 4:5. सूत्र सेम जसंच तसंच आपल्याला सोडवायचंय. 5 वजा 4 याच्यातला फरक किती? 1. त्याच्यानंतर 5 त्रिक 15, 4 चौक 16 याच्यातील फरक किती? 1. गुणाकारात आपल्याला वर्ष किती दिलेत? 7. आता 1 ला 1 गेला, आपलं उत्तर आलं 7. आता गुणोत्तर पहिल्या गुणोत्तराला गुणून घ्यायचं. 3 गुणाकारात 7 आणि 4 गुणाकारात 7. आता 7 त्रिक 21 आणि 7 चौक 28. तर हे झालं ए आणि बी चं वय. तर आपल्याला ए चं आजचं विचारलंय म्हणून हे झालं ए चं आजचं वय. तर बघा याच्यातलंच पुढचं उदाहरण घ्या. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे व 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 5:6 होते. तर त्यांचं वय काढा. तर बघा 4, 5 लिहून घ्या. त्याच्यानंतर दुसरं गुणोत्तर 5 आणि 6. दुसऱ्या गुणोत्तरातील फरक घ्यायचा आपल्याला. तो 6 वजा 5 म्हणजे किती येईल? 1 येईल. छेदात 6 चौक 24 आणि 5 5 25 याच्यातील फरक 1 आणि गुणाकारात आपल्याला वर्ष दिले ते 8. 1 ला 1 गेला, 8 शिल्लक राहिला. आता 8 गुणाकारात 4, 8 चौक 32 आणि 8 गुणाकारात 5 म्हणजे 8 पंचे 40. हे झालं ए चं आणि बी चं वय. तर घ्या याच्यातलंच पुढचं उदाहरण. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:11 होईल. तर ए व बी चं आजचं वय काढा. तर बघा 3:5 आणि 6:11. 11 वजा 6 5 त्यांच्यातला फरक. त्यांच्यातला तिरकस गुणाकार करायचा. 11 त्रिक 33 आणि 6 पंचे 30 म्हणजे किती आला? 3. आणि गुणाकारात आपल्याला वर्ष दिले ते घ्यायचं 6. 3 दुने 6, 5 दुने 10 हे आलं 10. आता 10 गुणाकारात पहिला गुण जे आपल्याला गुणोत्तर दिले त्याला गुणायचं. 10 गुणाकारात 3 आणि 10 गुणाकारात 5 म्हणजे 10 त्रिक 30 आणि 10 पाचे 50. हे झालं ए आणि बी चं वय. तर बघा याच्यातलंच पुढचं उदाहरण घ्या. ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर 2:5 आहे. 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 3:5 होतं. तर ए चं आजचं वय काढा. तर बघा 2:5 3:5 दुसऱ्या गुणोत्तरातील फरक 5 वजा 3 2 छेदात 5 दुने 10 5 त्रिक 15 याच्यातील फरक 5 आणि गुणाकारात आपल्याला वर्ष किती दिले ते वर्ष घ्यायचं 10. आता 5 1 5 5 दुने 10 2 दुने 4
आता आपलं पहिले जे गुणोत्तर आहे त्याला गुणाकार करून घ्यायचा. 4 दुने 8 आणि 4 पंचे 20. हे झालं ए आणि बी चं वय. तर आता आपण टाईप चेंज करू. त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तर बघा, तुम्हाला जर तुमच्या जनरल नॉलेज मध्ये भर पाडायची असेल तर टेलिग्रामला एक चॅनल आहे, स्वप्नपूर्ती ध्येय नावाचं चॅनल आहे. मोहन पाटील काळे नावाचे सर आहेत, ते त्यांचं चॅनल. ते बघा, ते प्रश्न येतो आपल्याला आणि त्याच्यावरती उत्तरावरती टिक केलं की तो प्रश्न लगेच बरोबर का चूक हे कळतं. तर ज्यांना ज्यांना ती क्विज जर सोडवायची असेल तर तुम्ही त्या टेलिग्रामला जॉईन होऊन ते सोडवत जा, फ्री असतं. तर चला बघू आपला पुढचा टाईप. त्याच्यातलं पहिलं उदाहरण घ्या. 3 भावांच्या आजच्या वयाची बेरीज 42 आहे. दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2:3 होते. तर सर्वात लहान भावाचे वय किती? तर बघा, इथं काय करायचंय, इथं आपल्याला काय दिले, 3 भावांचं दिलंय म्हणून, आणि वर्ष किती दिलंय, 10 दिलंय म्हणून 10 गुणाकारात 3 करायचे, ते येतात 30 येतात. आणि जे आपल्याला गुणोत्तर दिलंय ना, त्या गुणोत्तरांची बेरीज करायची. 3 अधिक 2 अधिक 1 हे झाले 6. तर आता हे जे आपण गुणाकार केलाय 30, तो पहिल्यांदा त्यांच्या बेरजेमधून वजा करायचा. म्हणजे 42 वजा 30 ते येतात आपले 12. आता 12 छेदामध्ये आपण जे गुणोत्तराची बेरीज केली ना, त्याला ते भाग द्यायचा. 6 6 दुने 12 हे आले 2. आता आपल्याला लहान भावाचं वय विचारले तर आपण तिघा भावांचं वय काढून घेऊ. आता 1 2 3 गुणोत्तर लिहून घ्यायचं. आता 1 गुणाकारात 2 बरोबर 2, 2 गुणाकारात 2 बरोबर 4, 6. तर बघा, आपल्याला जे दिलंय ना ते पूर्वीचं दिलंय आणि आपल्याला विचारलंय काय, आजचं वय विचारलंय, म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला 10 वर्ष ऍड करायचे. म्हणून 2 अधिक 10 बरोबर 12, 4 अधिक 10 बरोबर 14 आणि 6 अधिक 10 बरोबर 16. तर बघा, लक्षात आलं असेल तर आपण पुढचं उदाहरण घेऊ, म्हणजे तुमच्या आणखी लक्षात येईल. तर बघा, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्ही, आपण पुढचं उदाहरण घेऊ. तर बघा, 3 भावाच्या आजच्या वयाची बेरीज 80 वर्ष आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:5:7 होते. तर सर्वात मोठ्या भावाचे वय किती? तर बघा, तिघ भाऊ दिलेत म्हणून 5 गुणाकारात 3 करायचे, ते येतात 15. आता आपल्याला त्यांचं बेरीज किती दिली, 80 दिली, म्हणून 80 वजा 15 करून घ्यायचे, ते येतात 65. आता जे गुणोत्तर आहे त्यांची बेरीज करून घ्यायची. 7 आणि 5 12 अधिक 1 13. आता हे याच्यामध्ये 65 छेदात 13 करायचे. 13 1 13, 13 5 65. 5 गुणिले 1 बरोबर 5, 5 गुणिले 5 बरोबर 15 25, 5 गुणिले 7 बरोबर 35. तर हे आपल्याला जे दिलं होतं ते पूर्वीचं दिलं होतं, त्यांचं आता सध्याचं विचारलंय. सध्याचं म्हणजे आत्ताचं वय विचारलंय, म्हणून याच्यामध्ये अधिक करायचे 5 वर्ष. 5 अधिक 5 10 अधिक 5 बरोबर 30.
35 अधिक 5 बरोबर 40. तर बघा लहान मधला मोठा अशी त्यांची वय येते. तर बघा लिहून घ्या, हे स्क्रीनशॉट मारून घ्या. तर बघा XYZ यांच्या आजच्या वयाची बेरीज 90 वर्ष आहे. त्यांचे 5 वर्ष पूर्वीचे वयाचे गुणोत्तर 4:5:6 होतं. तर लहान X चं वय किती? तर बघा सोडून देते. 3 दिलेत म्हणून 5 गुणाकारात 3 बरोबर 15. आपल्याला 90 दिलेत, बेरजेमधून हे 15 वजा करायचे, ते येतात 75. 90 वजा 15 75 येतात. आता त्यांच्या गुणोत्तराची बेरीज करायची. 4 अधिक 6 अधिक 5, 6 आणि 4 10, 10 अधिक 5 15. आता हे 75 छेदात 15 करायचे. 15 एक 15, 15 पाचे 75. आता 5 गुणिले 4 5 चोक 20, 5 गुणिले 5 बरोबर 5 5 25 आणि 5 गुणिले 6 बरोबर 6 पंचे 30. तर बघा हे पूर्वीचे विचारले आपल्याला, पूर्वीचे दिले आपल्याला, आजचं विचारले म्हणून आपण त्याच्यामध्ये 5 ऍड करणार आहोत. 20 अधिक 5 25, 25 अधिक 5 30 आणि 30 अधिक 5 35. तर बघा हे झालं त्याचं उत्तर. तर बघा याच्यातलंच पुढचं उदाहरण घ्या. आपण आता टाईपच चेंज करून टाकू, पुढचा टाईप बघू. बघू अजून किती वय काढायचे. तर घ्या लिहून चला. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट आहे. 12 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 2 होईल, म्हणजेच डबल होईल. तर बाप लेकाचं वय काढा. तर बघा सगळ्यात पहिल्यांदा मुलगा आणि वडील लिहून घ्या, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. मुलगा तर बघा मुलगा 1 पट आहे तर वडील 3 पट आहे, आणि परत मुलगा 1 पट आहे तर वडील दुप्पट आहेत, आणि त्यांचं 12 वर्षानंतरचं विचारलंय. तर बघा खालचे सेम आपण मागाशी बघितलं होतं तेच घ्यायचं. खालच्या गुणोत्तरात तर फरक 2 वजा 1 1 येतो. छेदामध्ये तिरकस गुणाकार करायचा यांचा. 2 एक 2 आणि 3 एक 3, त्याच्यातला फरक पण एकच येतो. आणि गुणाकारात आपल्याला वर्ष दिले, ते वर्ष 12. एकाला 1 कॅन्सल, राहिले आपले 12. आता 12 गुणाकारात त्यांच्या वयाचे तिप्पट आहे म्हणून 3 करायचे. 5 36 वडिलांचं वय. तर बघा याच्यातलंच पुढचं उदाहरण घ्या. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल.
10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल, तर वडिलांचे वय किती? तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा लिहून घ्या, वडील मुलगा. तर मुलाच्या वयाच्या वडिलांचं वय किती आहे? तिप्पट आहे. त्याच्यानंतर काय दिलंय? वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे, म्हणजे मुलगा एक पट आणि वडील दुप्पट. आता ह्या गुणोत्तरातील फरक घ्यायचा. 2 वजा 1 म्हणजे 1 राहतो. त्याच्यानंतर बे एक बे आणि 3 एक एक 3, म्हणजे याच्यातील फरक किती येतो? 1 येतो. गुणाकारात आपल्याला वर्ष किती दिले? 10 वर्ष दिले. एक एक कॅन्सल, 10 वर्ष आलं. आता वडिलांचं पहिल्या गुणोत्तरालाच आपल्याला गुणायचंय, हे लक्षात राहू द्या. त्याच्यामुळे इथं 10 गुणाकारात 3 करायचे. 10 त्रिक 30, हे झालं वडिलांचं वय. तर बघा, घ्या याच्यातलंच पुढचं उदाहरण. ए चे वय बी च्या वयाच्या चौपट आहे. 10 वर्षानंतर ए चे वय बी च्या वयाच्या तिप्पट होईल, तर बी चं वय किती? तर बघा, घ्या लिहून ए आणि बी. तर बघा, ए चे वय बी च्या वयाच्या 4 पट आहे, म्हणून ए च्या खाली 4 आणि बी खाली येतील 1. त्याच्यानंतर तिप्पट होतं म्हटल्यावर 3 1. तर बघा, 3 वजा 1 2, छेदात तिरकस गुणाकार करायचा. त्याच्यातला फरक येतो 3 एक 3 आणि 4 एक 4, त्याचा फरक येतो 1. गुणाकारात आपल्याला वर्ष दिलेत 10. तर बघा, 1 ने 10 दुने 20. आता आपल्याला बी चं वय विचारलंय, म्हणून गुणाकारात 1 करायचा, म्हणजेच 20 एक 20, हे आलं बी चं वय. तर बघा, याच्यातलंच पुढचं उदाहरण बघा. तर आपण टाईपच चेंज करू, पुढचा टाईप घेऊया आपण. ए व बी यांच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे. 5 वर्ष आधी ए चे वय बी च्या वयाच्या 7 पट होते. तर ए व बी यांचे आजचे वय किती? तर लिहून घ्या पहिल्यांदा ए आणि बी. सगळ्यात पहिल्यांदा आपण ए चं आणि बी चं गुणोत्तर इथं खाली लिहून घेतलं, आणि आपल्याला वर्ष किती दिलेत? 50 वर्ष दिलेत. आणि आपल्याला 5 वर्ष आधी विचारले, ते पण ए आणि बी चं विचारलंय, म्हणून 5 अधिक 5 बरोबर झाले 10. आता हे जे 10 वर्ष आले, हे 50 मधून वजा करायचे. 10 बरोबर किती येतात? 40. तर बघा, हे जे दोन गुणोत्तर दिलेले, ह्या गुणोत्तराची बेरीज करायची आणि त्याने याला भाग द्यायचा, म्हणजे 40 भागाकारात 7 अधिक 1 8, ते आले 8. 8 45. आता 5 गुणिले 1 आणि 5 गुणिले 7, 5 एक 5, 7 5 35. आता त्यांचं आजचं विचारलंय आणि ते आपल्याला आधीच दिलं होतं, म्हणून 5 वर्ष त्याच्यामध्ये प्लस करायचे. 5 अधिक 5 10, 5 अधिक 5 35, अधिक 5 40. घ्या त्याच्यातलंच पुढचं उदाहरण.
आई व मुलगा यांच्या वयाची बेरीज 49 वर्ष आहे. 7 वर्षापूर्वी आईचे वय मुलाच्या वयाच्या 4 पट होते. तर आईचं आजचं वय किती? तर बघा, पहिल्यांदा मांडणी करून घ्या. आई आणि मुलगा. तर मुलाच्या वयाच्या 4 पटी म्हटलं, मुलाच्या खाली 1 आणि आईच्या खाली 4. हे 4 अधिक 1 झाले 5, हे लक्षात राहू द्या. आता 49 ही त्यांची बेरीज दिलेली आहे आणि आपल्याला 7 वर्षापूर्वीच विचारलेलं आहे. दोघांचं आहे म्हटल्यावर 7 अधिक 7 बरोबर 14. म्हणजे हे 49 मधून 14 वजा करायचे, ते आले 35. आणि ही जी आपली बेरीज आली त्याला भागिले 5 करायचे. 7 5 35. तर गुणोत्तराला गुणून घ्या. 7 गुणिले 1 आणि 7 गुणिले 4. 7 1 7, 7 चौक 28. आता 7 7 प्लस करा. 7 अधिक 7 14 आणि 28 अधिक 7 35. समजलं तुम्हाला? तर चला पुढचं उदाहरण घ्या. पाच वर्षापूर्वी ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर 3:1 होतं. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 11:5 होतं. तर एचं आजचं वय काढा. तर बघा, एकदम सोपं उदाहरण आहे, फक्त हे तुम्ही अवघड करून घेतले. तर बघा, पहिल्यांदा खालच्या गुणोत्तरातील फरक घ्या. 11तून 5 गेले, खाली शिल्लक राहिले 6. भागाकारात तिरकस गुणाकारातील फरक. 3 5 15 आणि 11 1 11. 11 15तून 11 गेल्यावर खाली राहिले 4. आता गुणाकारामध्ये आता 5 वर्षापूर्वी आणि 5 वर्षानंतर, पूर्वी आणि नंतर दिले म्हणून ते 5 अधिक 5 करून घ्यायचे, ते येतात 10 आणि ते भागाकारात इकडे गुणाकारात घ्यायचे. तर बघा, 2 दुने 4, 2 पंचे 10 आणि 2 त्रिक 6 म्हणजे 5 त्रिक 15. आता आपल्याला पहिल्या गुणोत्तराला गुणायचे. 15 गुणिले 3 आणि 15 गुणिले 1. 15 त्रिक 45 बरोबर 15 गुणिले 1 बरोबर 15. आणि याच्यामध्ये अधिक 5 वर्ष मिळवायचे. 45 अधिक 5 बरोबर 50 आणि 15 अधिक 5 बरोबर 20. समजला का? समजला असेल तर आपण पुढचं उदाहरण घेऊ. शेवटचे आपले 5-7 उदाहरणं बाकी आहेत. तर बघा, 5 वर्षापूर्वीचे गुणोत्तर मुलगी व आई यांचे 5 वर्षापूर्वीचे वयाचे गुणोत्तर 1:5 होतं.
आणि 5 वर्षानंतर वयाचे गुणोत्तर 2:5 झालं, तर कार्तीचे वय काढा. मुलीचे वय काढा, मुलीचे. मग गुणोत्तर लिहून घ्या. 1:5, 2:5. दुसऱ्या गुणोत्तराचा फरक 5तून 2 गेले, राहिले शिल्लक 3. छेदामध्ये तिरकस गुणाकार. 5 1 5 आणि 5 2 10, याच्यातील फरक येईल 5चा. गुणाकारात आपल्याला 5 वर्षानंतर आणि पूर्वी विचारले म्हणून 5 अधिक 5 ते येतील 10. आता भाग देऊन घ्या. 5 दुने 10 आणि 3 दुने 6. आता 6 गुणाकारात 1 आणि 6 गुणाकारात 5, जे आपलं पहिलं गुणोत्तर त्याला गुणायचं. 6 1 6 आणि 6 पंचे 30. आता 5 वर्ष याच्यामध्ये 5 प्लस करायचे. 6 5 11 आणि 30 5 35. पूर्वीचे म्हणून आपण 5 प्लस केले. घ्या चला याच्यातील पुढचं उदाहरण. आपल्या शेवटची 4 उदाहरणं बाकी आहेत. 10 वर्षापूर्वी मुलगा आणि वडील यांच्या वयाचे गुणोत्तर 1:7 होतं. 10 वर्षानंतर मुलगा व वडील यांच्या वयाचं गुणोत्तर 1:2 होतं. तर त्यांचं आजचं वय काढा. चला लिहून घ्या. गुणोत्तर पहिल्यांदा 1:7 आणि 1:2. फरक घ्या. 2तून 1 गेला, राहिला शिल्लक 1. 2 1 2, 7 1 7. 7तून 2 गेले, खाली शिल्लक राहिले 5. गुणाकारामध्ये 10 वर्षानंतर आणि 10 वर्षापूर्वी विचारले म्हणून यांची बेरीज करायची. ती आली 20. 5 चोक 20, 4 1 4. आता पहिलं गुणोत्तराला गुणून घ्या. 4 गुणाकारात 1, 4 गुणाकारात 7. 4 1 4, 7 चोक 28 आणि 28 आणि 10 38. 38 म्हणजे हे वडिलांचं वय आणि 14 म्हणजे हे मुलाचं वय. याच्यातलं पुढचं उदाहरण घ्या. आता मी उदाहरण तुम्हाला लिहून देणार नाहीये, टाईप करून देईल वरती. आता ते मी सांगल, फक्त आकडे लिहिल मी आणि तुम्ही ते लिहून घ्या वहीत. वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 7:2 आहे. बेरीज 72 वर्ष असल्यास वडिलांचं वय काढा. आता 7:2 आहे, त्यांची बेरीज करायची. आता 7 अधिक 2 किती झाले? 9 आणि 72 भागिले करायचे. 9 9 8 72. आता वडिलांचं वय विचारलंय म्हणून 8 गुणाकारात 7 करायचे. 7 8 56. आणि जर मुलाचं वय काढायचं असं तर 8 गुणाकारात 2 करायचे. 8 2 16. आता याच्यातलंच पुढचं उदाहरण घ्या. मी लिहून देणार नाहीये तुम्हाला, टाईप करून देईल. तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्या. राम आणि श्याम यांच्या वयाचं गुणोत्तर 5:3 आहे आणि त्यांच्या वयाची बेरीज 64 वर्ष आहे. तर रामचं 6 वर्षानंतरचं वय किती? आता हे 5 आणि 3 आहेत ना, 5 आणि 3 8 करा. बेरजेला भागून घ्या. 8 8 64. 8 गुणाकारात गुणोत्तराला गुणायचं. 8 गुणाकारात 5. 8 पंचे 40. आणि 6 वर्षानंतरच विचारलंय ना आपल्याला, म्हणून त्याच्यामध्ये प्लस करायचे 6, म्हणजे ते आले 46. म्हणजे राम भाऊ झाला आपला 46 वर्षाचा. तर चला घ्या याच्यातलं पुढचं उदाहरण.
राम आणि श्याम यांच्या वयाचं गुणोत्तर 3:4 आहे. श्यामचं जे आजचं वय आहे, त्याचं वय आहे 24 वर्ष. मग दोघांच्या वयाची बेरीज किती? तर बघा, साधं सोपं आहे, लिहून घ्या. 3:4 आणि आपल्याला कोणाचं दिलेलं आहे? श्यामचं दिलेलं आहे, म्हणून x बरोबर 24. आता याचा तिरकस गुणाकार करायचा. 3 गुणाकारात 24, भागाकारात 4. 4 एक 4, 4 सक 24, 6 18. 24 आता हे 24 अधिक 18 करायचे. 24 अधिक 18 बरोबर 42. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? 18 वर्ष हे आलं आपलं रामचं वय, आणि त्यांची बेरीज विचारली म्हणून त्या दोघांची बेरीज केली. पप्प्या आणि बबल्या यांच्या वयाचं गुणोत्तर 6:5 आहे. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 5:4 होतं. तर पप्प्याचं आजचं वय किती विचारलंय? तर लिहून घ्या, 6:5 त्याच्या खाली 5:4. तर बघा, खालच्या गुणाकारातील फरक किती येतो? 5तून 4 गेले, 1 राहिला. त्याच्यानंतर तिरकस गुणाकार करायचा. 6 चोक 24 आणि 5 5 25. याच्यातील फरक येतो 1. आणि 2 वर्षापूर्वीच विचारलंय म्हणून गुणाकारात 2 करायचं. 1 ला 1 कटला, राहिले 2. आपलं आलं उत्तर 2, आणि जे पहिलं गुणोत्तर आहे त्याला गुणायचं. 6 गुणाकारात 2 म्हणजे 6 दुने 12. 5 गुणुले 2 बरोबर 10. आता शेवटचं उदाहरण बघा, मी लिहून देणार नाही, तुमचं तुम्ही लिहून घ्या. पप्प्या आणि कुंडी यांच्या वयाचं गुणोत्तर 4:5 आहे. 18 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 11:16 होतं. तर त्यांचं आजचं वय काढा. तर बघा, हे पण एकदम सोपं आहे. 16 वजा 11 किती आले? 5. छेदामध्ये तिरकस गुणाकार करायचा. 11 5 55, 16 चोक 64, 64 वजा 55 आला फरक 9. गुणाकारामध्ये आपल्याला 18 वर्ष दिले म्हणून 18. 9 दुने 18, 5 दुने 10. तर पहिल्या गुणोत्तराला 10 गुणिले 4 40, 10 गुणिले 5 50. पप्प्या 40 वर्षाचा आणि गुड्डी 50 वर्षाची. इथं झाला आपला वारीचा शेवट, आणि आता मला लय कंटाळा आला. तर त्याच्यामुळे इथंच होतं आपल्या लेक्चरचा शेवट. बाकीचं उद्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. खाली कमेंट तरी करत जा, लेक्चर कसं आहे, काय समजतंय, नाही समजतंय. भरपूर खा, भरपूर अभ्यास करा, चांगली तयारी करा आणि पोलीस व्हा. चांगलं पळा. धन्यवाद.